त्या समुदायाची ओळख. आता जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला 72 पेक्षा जास्त जेंडर्स बघायला मिळतात. आणि भारतासारख्या प्रतिसत्तात्मक देशांमध्ये जिथे स्त्री पुरुषांव्यतिरिक्त काहीच हजम व्हायला तयार नाही, तिथे ह्या आयडेंटिटीचं काय होत असेल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्या सगळ्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने काम करते ते फार निराशाजनक आहे. म्हणजे आता आमच्या एका मैत्रिणीने निवडणूक विभागात फॉर्म भरण्यासाठी गेली तर तिथे ऑदरचा कॉलम आहे आणि तिच्याकडे ट्रान्सजेंडरचे सर्टिफिकेट आहे. तिला ट्रान्सजेंडरचा कॉलम हवा होता. तर आमचं असं म्हणजे की किमान तो रकाना रिकामा ठेवा, ऑदर नका लिहू तिथे. तिथं आमचं आम्ही लिहू काय लिहायचं ते. हां, तर ते काय अजून अपग्रेड होताना दिसत नाही. ओळख हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. घाईघाईमध्ये WHO कडनं प्रेशर आलं आणि भारताने ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड स्थापन केला, जागतिक दबावाखाली येऊन का होईना. पण त्या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाने एक वेब पोर्टल चालू केलं ज्याच्यावर ट्रान्सजेंडरना स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता ह्या रजिस्ट्रेशनसाठी त्या व्यक्तीचा स्वतःचा मेल ID असणं गरजेचं आहे. नक्कीच कम्युनिटी मोस्ट ऑफ पैकी अँड्रॉइड फोन वापरते, पण ईमेल कशाला म्हणतात हे अजूनही कम्युनिटीला माहीत नाही. ज्या दुकानात ते मोबाईल घेतात तोच दुकानदार काहीतरी ईमेल क्रिएट करतो, काहीतरी पासवर्ड टाकून देतो त्यांना आणि मोबाईल सुरू करून देतो. मग तो कशावर चालू आहे याच्याशी कम्युनिटीला काही घेणं नाही. एक्सप्लोअर करायला घाबरायचं नको, बाबा लोक काय म्हणतील, स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन. हे आता हे हळूहळू संविधानाने काय केले, कमी केलं. लोक आता वयात 13व्या वर्षी पोरं सांगतात आय एम गे, आय एम बायसेक्शुअल, आय एम वर्सिटाईल, आय एम नॉन बायनरी. आता मुलं हे ओळखायला लागले. मग ही मुलं मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला डिस्क्लोज करतात, जगासमोर ओपन आउट करतात की आम्ही ट्रान्सजेंडर आहोत. आणि मग ते समोर आल्यानंतर त्याला रोजीरोटी काय आहे तुमच्याकडे. बाजार जे पूर्वी 8 भरायचे ते बाजार आजही 8च आहे. आणि तिथे मागणारे 8 इकडे पहिलेपासून ठरलेले, म्हणजे नवीन येणारे कुठे जाणार. बरं, त्यातही तुमच्या लक्षात येईल की लॉकडाऊन मुळे काय झालं, एका जागी बसणारे बाजार आता 10 ठिकाणी तुकडे पडले. मग ती एका ठिकाणी जी रोजीरोटी मिळत होती आता ती परत 10 ठिकाणी पायी फिरण्यापेक्षा सिग्नलवर उभं राहायला परवडलं. कारण की लोक तिथे लवकर अवेलेबल आहेत, कमी वेळ आहे त्यांच्याकडे, पटकन जाऊन मोकळे होतात. आणि मग ते सरकारच्या लक्षात, अरे सिग्नलवर फक्त ट्रान्सजेंडर मागतात का, फक्त ट्रान्सजेंडर वाईल्डली दिसतात लोकांना नाही का, म्हणून त्यांना अधोरेखित केलं जातं. कितीतरी परप्रांतीय लोक मुलं भाड्याने आणून मागतात वाटतं बहुतेक. अशा कितीतरी केसेस आहेत. मी स्वतः चाइल्डलाईनकडे किती लोकांना रेफर केलेलं किंवा यांच्यावर हे करावं, ते सुद्धा मागतात सिग्नलला. पण आपल्याला हिजड्यांचा प्रश्न महत्वाचा वाटतो. आपल्याकडे बेगिंग हाच इश्यू आहे मुळात ना. पण आणखी कोण कोण करतं, काय साधू संन्यासी, मोठे मोठे पीर फकीर काय नोकऱ्यांना नाही जात, ते बेगिंग वरच जगतायत ना. पण त्या बेगिंगला सन्मान आहे, प्रतिष्ठा. या बेगिंगला सन्मान प्रतिष्ठा नाही. कुणाला द्यायचं ते ठरलेले तुमचे. हा, वर्ग व्यवस्था आहे ना. म्हणजे आज जर तुम्ही ब्राह्मण कम्युनिटीतली एखादी व्यक्ती बोलवली, तिच्याकडनं पूजा घातली सत्यनारायणाची, तिला तुम्ही 2000 रुपये देणार. सोबत पूजेत जे पैसे पडतील ते पण त्यांना देणार तुम्ही. हिजडे मूलबाळ झाल्यानंतर घरी येणार, ते संस्कृत मंत्र म्हणतात, हिजडे हिंदी मध्ये गाणी म्हणतात. जुग जुग जी रे ललन वाभवन वाके भाग. काय दिले आशीर्वाद, त्यांनी तुम्हाला मंत्रातून दिला, यांनी तुम्हाला ह्याच्यातनं दिला. पण त्यांना तुम्ही देणार आणि यांना सांगणार नाही नाही पोलीस बोलावूंगा मी तो. बरं, हे कल्चर कोणी पाडून दिलं, त्यांच्या पायात घुंगरं कोणी बांधली, त्यांच्या हातात ढोलक कोणी दिला, हे काम तुमचं हे त्यांना कोणी सांगितलं. पण आता त्यांची गरज संपली. पूर्वीच्या लोकांना आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आमची गरज होती, आता तुमची ती गरज संपली. आता तुम्ही डीजे लावून स्वतःच नाचू शकता आमच्यापेक्षा भारी. तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला सगळ्याला कारणीभूत आहे. आणि यांच्या याच्यातले पण मला 2-3 मुद्दे, कारण बायकांचे प्रश्न माझे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे मी जरासं टच करते 2 मिनिटांमध्ये. परभणीत पाणी येतं 5-5 दिवसाला, हा मुद्दा सगळीकडे सारखा आहे. पण
परभणी पाणी येतं तिथं 2 घरात 4 घरात एक नळ आहे. किंवा सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्या बायकांची लढाई, रात्री जाऊन हंडा ठेवायचा तिथं किंवा टमरेल लावून नम्राला लावायचे. आणि त्यातल्या त्यात आर्थिकरित्या स्थिर असलेली बाई किंवा जाती व्यवस्थेने तिला थोडस केलं, तिच्याकडे स्वतंत्र नळ आहे, ती त्यावेळेत निवांत पाणी भरते. हा तिचा संघर्ष आहे. दोघांचाही आपला आपला संघर्ष आहे. हे आपल्याला शांत डोक्याने समजून घेऊन व्हेरीफाय करावं लागणार. दुसरं, लिडरशिप हँड ओव्हरशिप करण्याचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी त्यातनं घडले. माझ्यावर काम करणारी ही सवर्णच लोक आहेत बऱ्यापैकी, तेही मोठ्या याच्यातनं आले, पण त्यांना हे कळलं की कुठे थांबायचं आणि कुठे हिची लिडरशिप हिच्या हातात द्यायची. आता आपण थांबलं पाहिजे. आता ही जरा बोलायला लागली ना, हे बाई आम्हाला नको देऊ लिडरशिप, तूच कर, आम्ही शेवटच्या रांगेत तिकडे जाऊन बसतो, तुझ्याकडे बघ तू कसं लीड करते, तुला सोडणार नाही आम्ही. आता आम्ही मागे बसून तुझा खेळ बघणार की तू कसं करते, जिथं अडशील तिथं आम्हाला बोल, आम्ही येऊ. हे एक महत्वाचं आहे. आणि आजही ज्या दलित महिला उच्च पदावर आहेत त्या आरक्षणामुळे आहे. फक्त काही महिला असतील ज्या ओपन मधल्या कॉम्पिटिशन मध्ये टिकवू शकतात, त्यांच्याकडे क्वालिटी नाही असं नाही माझं म्हणणं आहे, त्यांच्याकडे क्वालिटी आहे. पण अंतर्गत राजकारण एवढं घाण आहे की तुम्ही आरक्षित जागेवरच तुम्हाला ते कसं तरी नाईलाजाने संधी मिळते, नाहीतर नाही. महिला आरक्षित जागा असेल तरच नवरा बायकोचा फॉर्म भरतो, नाही तर स्वतः जातो तिथं फॉर्म भरायला. आणि आता दिलं तरी मागं भाऊचा फोटो मोठा असतो, बहिणी लहान असतात. तर या अंगाने आपल्याला महिलांचे प्रश्न महिला म्हणून खूप सोप्या सोप्याने उलगडावे लागणार आहेत. जर आपण आपसात भांडत बसतो हा गुंता परत वाढणार, आणि याची भीती तुम्ही भांडलात तर आमचं तर अजून बाहेर आहे. जात प्रश्न, महिलांचा जात प्रश्न असा आहे की जर आपण ही बिल्डिंग बघितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्रातील शूद्र नारी आणि नारीपेक्षा शूद्र मी. आता परत याच्यामध्ये जर पाहिलं तर ब्राह्मण पुरुषाचं, ब्राह्मण महिलेचं शोषण ब्राह्मण पुरुष करतो. तुम्ही क्षत्रियांकडे आलात तर क्षत्रिय पुरुष क्षत्रिय स्त्रीचं शोषण करतो, आणि ब्राह्मण पुरुष पण क्षत्रिय स्त्रीचं शोषण करतो, आणि ब्राह्मण स्त्री सुद्धा. परत खाली आलात तर वैश्य स्त्रीचं शोषण हे परत त्याच्यापेक्षा वाढतं, आणि शूद्र स्त्रीचं शोषण हे त्याच्याही पेक्षा जास्त वाढतं. आणि मग ट्रान्सजेंडरचं शोषण हे शूद्र स्त्री पासून खाली आहे, तिच्याकडनं पण आमचं शोषण होतं. आणि एखादी क्षुद्र महिला असेल, लेडीज टॉयलेट मध्ये मी गेले की तिला पण अंगावर पाल पडल्यासारखं होतं. आता एक्सेप्टेशनच्या बाबतीत खालून वर आहे. ट्रान्सजेंडरचं एक्सेप्टेशन सगळ्यात पहिले कोण करतं? दलित महिला पहिले एक्सेप्टेशन करतात, कारण की तिने ते चटके खूप जास्त मोठ्या प्रमाणात बघितले. मग परत अजून पुढं गाववाड्यात जात. तर हे सगळं गुंतागुंती आपण सोबत घेऊन चालूया आणि प्रकारचं बोलत